भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या खोक्यावरून सरकारवर गरजणाऱ्या राज ठाकरेंना त्यांचेच मित्र आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी टोला हाणलाय। एका खोक्याभाईचं काय घेऊन बसला, तिथे संपूर्ण विधानसभेमध्ये खोकेभाई भरलेत असा टोला राज ठाकरेंनी सरकारला लगावलाय। तर ज्यांना लोक निवडून देत नाहीत ते विधानसभेमध्ये न जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात असं सणसणीत प्रत्युत्तर मंत्री आशिष शेलार यांनी दिलंय। खोक्याबाई काय घेऊन बसले, आपली विधानसभा भरली आहे। खोक्याबाई भरली दाखवते मूळ विषय हातात बाजूला, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रकटून टाकले जाते। एखादं वाक्य आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी अशा पद्धतीने करणं आणि मग आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेणं हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला पुरतं कळून चुकलेलं आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून दिलेले जनतेच्या समर्थनार्थ ज्यांनी काम केलं अशांना लोकांनी निवडून दिलेलं आहे। कुठल्याही पक्षाचा असेल, जे निवडून येता येत नाही, ज्यांना लोक निवडून देत नाही, ते विधानसभेत जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।